राज्यात सध्या नवीन सरकार स्थापनेच्या तयारीला वेग आला। मात्र आता एक नवीनच विषय समोर आल्याने चर्चेला उधाण आलं आहे। हा विषय वक्फ बोर्डाशी संबंधित असून प्रशासनाने राज्य वक्फ बोर्डाला दिलेला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय महायुती सरकारने अखेर रद्द केला आहे। पण राज्यात सध्या पूर्णवेळ सरकार नसताना किंवा काळजीवाहू सरकार नसताना प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। पण राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याच्या बातम्या सध्या सगळीकडे फिरत आहेत। पण काळजीवाहू सरकारला या काळात असा धोरणात्मक निर्णय घेता येतो का? चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर करण्यात आला होता। त्यानंतर अल्पसंख्याक विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला। या शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान वितरित करण्याबाबत असा एक विषय नमूद केला होता। मात्र या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता। काँग्रेस सरकारने जे केलं नाही ते महायुती सरकार करत आहे। सरकार धार्मिक समाजाला खुश करत आहे। हा निर्णय मागे न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला होता। त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने प्रलंबित ठेवला होता। मात्र आता राज्यात काळजीवाहू सरकार असताना प्रशासनाने परस्पर वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याचा निर्णय घेतल्याने देवेंद्र फडणवीस मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळाले। राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे। तसेच राज्यात नवीन सरकार येताच याचं औचित्य आणि नियमाधिकता याची चौकशी केली जाईल असंही फडणवीस यांनी आपल्या X अकाउंटवरून म्हटलं आहे। दरम्यान राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत असं मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्पष्ट केलंय। तसंच वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे। सध्या राज्यात पूर्णवेळ सरकार नसताना अशा प्रकारे निधी जारी करण्याचा अधिकार नाही। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही रक्कम जारी करणं अपेक्षित होतं। आता जरी आचारसंहिता संपली असली तरी राज्यात काळजीवाहू सरकार आहे। नियमांची माहिती नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं नाही। पूर्णवेळ सरकार स्थापन झालं की या पैशांबाबत योग्य तो निर्णय होईल असं सौनिक यांनी स्पष्ट केलंय। एकूणच काळजीवाहू सरकारच्या काळात राज्य वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय अयोग्य आणि नियमांचं पालन न करणारा आहे। संबंधित अधिकाऱ्यांमध्ये नियमांचं भान नसल्याने हा प्रकार निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे। तर प्रशासनाच्या या गलथानपणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।